नांदेडमधील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असलेल्या सुनील मोरे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन आत्महत्या केल्याचं प्रकरण 2 दिवसांपूर्वी समोर आलं। या संपूर्ण प्रकरणामुळे उभा महाराष्ट्र हळहळला होता। सुनील मोरे यांनी स्वतः आत्महत्या केली, त्यासोबतच त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना संपवलं। यामुळे सगळीचकडे रोषाचं वातावरण होतं। मात्र आता याच प्रकरणामध्ये या तीनही मृतदेहांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेत, ज्या रिपोर्टमधून यापेक्षा सुद्धा जास्त हादरवणारी माहिती समोर आली आहे। नेमकं काय या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलंय हेच जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। सुनील मोरे हे हिमायतनगर मधील पोटा बुद्रुक गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते। मात्र असं सगळं घडत असताना त्यांच्या सोबत कायमच त्यांच्या वरिष्ठांकडून त्यांचा छळ केला जात होता, असा दावा ते करताना पाहायला मिळायचे। अनेकदा त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सुद्धा या सगळ्यावर डिस्कशन केलेलं होतं। ज्या दिवशी ही सगळी घटना घडलेलं असं होतं की गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ते त्यांच्या दोन्ही मुलांना म्हणजे सारा आणि सुमित, एक 10 वर्षांचा मुलगा आहे आणि 14 वर्षांची मुलगी आहे, या दोघांना सुद्धा त्यांनी सोबत घेतलं। त्यांच्या कारमध्ये ते बसले आणि त्यानंतर या दोघांनाही घेऊन क्लासला सोडून येतो असं म्हणून ते घरातून बाहेर पडले। घरातून बाहेर पडल्याच्या नंतर खूप काळ ते कुठे होते कुणालाही ठाऊक नव्हतं। त्यानंतर मात्र दोन्ही मुलांचा क्लास सुटून घरी येण्याचा वेळ झाला, पण तरीही मुलं घरी का आली नाहीत असा प्रश्न त्यांच्या पत्नी असलेल्या धम्मशिला यांना पडला। त्यानंतर सगळ्यात पहिला फोन त्यांनी सुनील मोरे यांनाच केला आणि दोन्ही मुलं अजून घरी आलेली नाहीयेत, ते नेमके कुठे आहेत, तुम्हाला काही माहिती आहे का, अशी विचारणा सुद्धा केली। त्या सगळ्यावर मात्र सुनील मोरेंनी सांगितलं की मला मुलांच्या विषयी काही माहित नाही, मुलं माझ्या सोबत नाहीयेत असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला। बराच वेळ झाला, दोन्ही मुलंही घरी परतली नाहीत आणि नवरा सुद्धा घरी आला नाही। त्यानंतर मात्र धम्मशिला यांनी थेटपणे विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आपली दोन्ही मुलं आणि नवरा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। पोलिसांनी प्राथमिक या सगळ्याचा तपास सुरू केला, पण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास ज्या गाडीतून हे तिघेही जण घराच्या बाहेर पडलेले होते, तीच गाडी गोदावरी नदीच्या काठावरून थेटपणे नदीच्या आत जाताना पाहायला मिळाली। सुरुवातीला असं वाटलं की हा सगळाच एक अपघात असेल, मात्र ज्या वेळेस पोलिसांनी अनेक पथकं तिथे दाखल झाली आणि मग ही गाडी बाहेर काढण्यात आली, या गाडीतून तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि पुढील तपास करत असताना पोलिसांना असं निष्पन्न झालं की ही केवळ हा एक अपघात नसून ही संपूर्ण आत्महत्या होती आणि आत्महत्या करत असताना सुनील मोरे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांनाही सोबत घेतलं होतं। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या एका सहकार्याला फोन करून याविषयीची माहिती सुद्धा दिली होती आणि दुसरीकडे त्यांनी स्टेटस सुद्धा ठेवलेलं होतं, ज्या स्टेटस मधून आपण आपल्या दोन्ही मुलांना संपवून स्वतः सुद्धा आत्महत्या करतोय असं म्हटलं होतं। त्याचबरोबर हातगावचे गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, विभाग प्रमुख, त्याचबरोबर त्यांचे सहकारी अशा अनेकांवर त्यांनी छळाचे आरोप केलेले होते। सतत वरिष्ठांकडून आपला छळ होतोय आणि त्या सगळ्यामुळेच आता आपण आत्महत्या करतोय असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यांचे जे सहकारी होते, ज्यांना त्यांनी फोन केला होता, त्यांनी त्यांना खूप वेळ कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्नही केलेला होता की तुम्ही आत्महत्या करू नका, मात्र ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि अखेर त्यांनी आत्महत्या केली। मात्र आता या प्रकरणामधला गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस जेव्हा या प्रकरणाचा तपास करत होते, दुसरीकडे तिन्ही बॉड्या ज्या आहेत त्या पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिलेल्या होत्या आणि त्याच तीनही बॉडींचे जे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आहेत ते आता समोर आलेत आणि त्यामधून असं निष्पन्न झालंय की सुनील मोरे यांनी त्यांच्या मुलांना घेऊन नदीत उडी मारण्याच्या आधीच, म्हणजे जेव्हा त्यांनी गाडी नदीमध्ये ढकलली त्यापूर्वीच खरं तर त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना संपवलेलं होतं। त्यांनी दोन्ही मुलांच्या पोटामध्ये छातीवर चाकूने वार करून भोसकून त्यांचा खून आधीच केलेला होता। नंतर हे दोन्ही मृतदेह गाडीत भरून मग ही गाडी जी आहे ती घेऊन ते नदीमध्ये त्यानंतर त्यांनी उडी मारली असं पण म्हणू शकतो। म्हणजे थोडक्यात काय तर त्यांनी आधीच मुलांना संपवलेलं होतं। पण इतकं मोठं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण नेमकं काय, असा नेमका काय छळ त्यांचा वरिष्ठांकडून होत होता, हा खूप मोठा प्रश्न आहे। या प्रश्नाचा सध्या पोलिसांकडून तपास केला जातोय। तर दुसरीकडे दोन्ही मुलांना त्यांनी संपवल्याचा जर टाइम पिरियड आपण पाहिला तर पोलिसांचा एकंदरीत असा अंदाज आहे की जेव्हा ते घरून या लोकेशन पर्यंत पोहोचत होते, रस्त्यातच कुठेतरी त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचा खून केला असावा असं एकंदरीत वाटतंय, किंवा
रात्रभर ही गाडी घराच्या बाहेर होती, रात्रभर हे तिघेही बेपत्ता होते. त्यावेळेस कदाचित कुठेतरी गाडी पार्क करून मुलांना त्यांनी झोपी घातलं असेल आणि त्यानंतर झोपलेल्याच मुलांच्या पोटात चाकूने भोसकून त्यांनी त्यांचा खून केला असेल, असा एक प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जातोय. आता अर्थात नेमकं काय घडलेलं होतं हे सगळं पोलीस शोधणार आहेत. जवळपास 12-13 तासांचा हा सगळा घटनाक्रम आहे. त्यामुळे या सगळ्या वेळेमध्ये नेमकं काय काय घडलं हे आता पोलिसांकडून शोधलं जाणार आहे आणि त्यानंतर या प्रकरणातला मूळ जो गुन्हा आहे, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणीचा गुन्हा हा ऑलरेडी दाखल झालाय. तर दुसरीकडे सुनील मोरे जे आता मयत आहेत त्यांच्यावरती सुद्धा त्यांच्या दोन्ही मुलांचा खून केल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा सुद्धा दाखल झालाय आणि धम्मशिला ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं तर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय. पती सुद्धा गेले आणि त्यांच्या पाठोपाठ दोन्ही मुलं सुद्धा गेलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या सगळ्या प्रकरणामध्ये तात्काळ न्याय मिळावा अशी मागणी आता समोर येताना पाहायला मिळते. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सरकारनंही लक्ष घालणं खूप जास्त गरजेचं आहे. एखादी व्यक्ती स्वतःच्या तरुण 2 मुलांना सोबत घेऊन जर अशा पद्धतीने आत्महत्या करत असेल तर नक्कीच यामागे खूप मोठी कारणं असणार आहेत. जसं ते त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये म्हणतात, जो कॉल त्यांनी त्यांच्या सहकार्याला केला होता त्यामध्ये ते असं म्हणतात की माझ्या मोबाईलमध्ये आणि माझ्या लॅपटॉपमध्ये सगळे पुरावे आहेत, मी मेल्याच्या नंतर हे सगळे पुरावे तुम्ही बाहेर काढा. त्यामुळे मुळात हे पुरावे काय आहेत, वरिष्ठांकडून असा नेमका कोणता छळ केला जात होता, हाच तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.